नमस्कार, मी डॉक्टर संगीता निंबाळकर, सर्जन मोरिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर. गेले 18 वर्ष मी पोटविकार तज्ज्ञ म्हणून काम करते. तर पोटविकाराचं ऑपरेशन म्हटलं की बरेचसे पेशंट घाबरलेले असतात. टाक्याचं ऑपरेशन करायचं का दुर्बिणीचं करायचं अशी बरीचशी चर्चा या निमित्ताने होत असते. तर या चर्चेमधून मला लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही सहज आणि सुलभ कशी केली जाते आणि पेशंटची रिकव्हरी ही सुलभ कशी होते हे मला आपल्यापर्यंत पोचवायचं आहे. तसेच पेशंटच्या मनामध्ये दुर्बीण शस्त्रक्रियेबद्दल बरेच असे गैरसमज आहेत, जसं की दुर्बिणीतून ऑपरेशन अर्धवट होतं किंवा रक्तस्राव जास्त होतो किंवा एकदा अपेंडिक्स काढलं तरी परत होतं का, असे काही प्रश्न माझ्या पेशंटनी मला विचारलेले आहेत. तर असे सर्व गैरसमज या निमित्तानं पेशंटच्या मनातून दूर व्हावे त्यासाठीचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही जगभरामध्ये साधारण 25 ते 30 वर्षापूर्वी सुरू झाली. तसंच ती भारतामध्ये लगेचच पुढच्या 2 वर्षात ती लगेचच सुरू झाली आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा आज रेग्युलरली लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे दुर्बीण शस्त्रक्रिया ही पोटाच्या ऑपरेशनसाठी अगदी रेग्युलरली केली जाते. परंतु तरीही काही पेशंटच्या मनामध्ये यासंबंधी काही गैरसमज असतात. तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे काय? पेशंटचं जे उदरपोकळी मध्ये 1 सेंटीमीटरचा एक छेद घेऊन त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोप नावाचं एक उपकरण त्याच्यामध्ये घातलं जातं आणि उदरपोकळीची तपासणी केली जाते आणि त्यातूनच ऑपरेशन होतं. या प्रकारच्या सर्जरीला लॅप्रोस्कोपिक सर्जरी असं म्हटलं जातं. तर यामध्ये पोटातील अवयवांची तपासणी तसंच ऑपरेशन हे ॲट अ टाइम करता येतं. तर साधारण लॅप्रोस्कोपीच्या ऑपरेशनसाठी कुठल्या प्रकारची उपकरणं लागतात? तर त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोप किंवा दुर्बीण जे नाव आहे त्याला आपण लॅप्रोस्कोप असं म्हणतो. लॅप्रोस्कोपच्या एका टोकाला कॅमेरा जोडलेला असतो आणि तो कॅमेरा हा टीव्ही मध्ये आपल्याला दिसत असतो ऑपरेशन करणाऱ्या सर्जनला, आणि त्याच्या सहाय्यानं आणि इतर उपकरणांच्या सहाय्यानं कोणतीही लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही पार पाडली जाते. साधारण या ऑपरेशनसाठी कोणत्या प्रकारची भूल द्यावी लागते? तर टाक्याच्या ऑपरेशनसाठी ज्या प्रकारची भूल दिली जाते साधारण त्याच प्रकारची भूल ही लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये सुद्धा दिली जाते. म्हणजे अशी कुठली तरी वेगळ्या प्रकारची भूल किंवा वेगळ्या प्रकारचं काहीतरी यामध्ये केलं जातं हा गैरसमज सुद्धा आपल्या पेशंटने करून घेण्याचं काहीही कारण नाही. ज्या तपासण्या ऑपरेशन पूर्वी आपण टाक्याच्या ऑपरेशनमध्ये ज्या करतो त्याच सेम तपासण्या या लॅप्रोस्कोपीसाठी केल्या जातात. परंतु लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन नंतर पेशंटची रिकव्हरी ही अत्यंत फास्ट आणि सुलभ असते. तर सुरुवात जी झाली या लॅप्रोस्कोपिक सर्जरीची ही डायग्नोस्टिक मॉडॅलिटी म्हणून झाली. म्हणजे निदान करण्यासाठी ही लॅप्रोस्कोपी पूर्वी वापरली जायची. म्हणजे जर पोटविकाराचं निदान होत नसेल, आता आजकाल आपण पोटविकाराचं निदान करण्यासाठी ज्या नेहमीच्या तपासण्या वापरतो त्या म्हणजे सोनोग्राफी, एक्सरे, सीटी, MRI या ज्या सगळ्या काही तपासण्या आहेत या सगळ्या तपासण्यांमध्ये पेशंटच्या पोटातील जे अवयव आहेत त्याचे फोटो काढले जातात. म्हणजे ह्या सगळ्या फोटो तपासण्या आहेत. तर लॅप्रोस्कोपी ही त्या पोटातील अवयवांची प्रत्यक्ष तपासणी आहे. काही आजारांमध्ये या तपासणी ज्या सीटी किंवा MRI या ज्या तपासण्या आहेत त्याला मर्यादा आहे, कारण फोटो काढला जातो. काही आजारांमध्ये निदान अचूक लागत नाही. अशा वेळेला लॅप्रोस्कोपी ही निदान करण्यासाठी आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरते. जसं की वरचेवर पोटदुखी होते परंतु सोनोग्राफी नॉर्मल आहे, सीटी स्कॅन नॉर्मल आहे आणि ही लक्षणं साधारण पोटाचा TB हा भारतामध्ये अत्यंत कॉमन आहे आणि बऱ्याचदा रुग्ण वरचेवर तक्रार करतात की पोट दुखते पण सोनोग्राफी नॉर्मल असते. बऱ्याचदा सुरुवातीच्या पोटाच्या TBच्या स्टेजमध्ये सीटी स्कॅन सुद्धा नॉर्मल येतो. अशा परिस्थितीमध्ये हे रुग्ण वरचेवर पोटदुखी तक्रार करत असतात आणि लॅप्रोस्कोपी या रुग्णांमध्ये जर केली तर TB हा पोटाचं निदान लावता येऊ शकतो. किंवा इतर ही बरीच कारणं आहेत की ज्याच्यामध्ये वरचेवर पोटदुखी होत असते परंतु सोनोग्राफी किंवा सीटी स्कॅन करून सुद्धा निदान लागत नाही. तर निदान करण्यासाठी म्हणून केली जाणारी जी लॅप्रोस्कोपी आहे त्याला आपण डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी असं म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारची लॅप्रोस्कोपी म्हणजे थेराप्युटिक म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी. तर वेगवेगळ्या प्रकारच्या लॅप्रोस्कोपिक सर्जरी या ह्याच्यामध्ये केल्या जातात. तर त्याच्यामध्ये बेसिक लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी असे 2 प्रकार आहेत. तर बेसिक पोटविकाराच्या ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे, पित्ताशयाचं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पोटाचे हर्निया आहेत किंवा गर्भाशय आहे, बीजांड आहे, गर्भनलिका पोटामध्ये फुटते कधी कधी, अशी वेगवेगळी ऑपरेशन्स आहेत जी बेसिक लॅप्रोस्कोपीमध्ये येतात. आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटातील जे इतर महत्त्वाचे अवयव जसं की लिव्हर आहे,
पाणथळ आहे म्हणजे स्प्लीन म्हणतो ज्याला आपण, किंवा किडनी आहे, किंवा जठराचे कॅन्सरचे जे काही गुंतागुंतीचे जे काही ऑपरेशन्स आहेत ती सुद्धा आजकाल आपल्याला लॅप्रोस्कोपीद्वारे करता येतात. तर बेसिक लॅप्रोस्कोपी आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी या दोन्ही प्रकारच्या लॅप्रोस्कोपिक सर्जरी आज कोल्हापूरमध्ये केल्या जातात. तर लॅप्रोस्कोपीतून ऑपरेशनचे फायदे काय हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. कारण आजही बरेच असे पेशंट आहेत म्हणणारे की डॉक्टर काय असेल ते माझं पाय तर फाडून ऑपरेशन करा पण व्यवस्थित होऊ दे. तर मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की लॅप्रोस्कोपिक सर्जरीचं ऑपरेशन सुद्धा तितकंच चांगलं होतं. इनफॅक्ट जास्त चांगलं का होतं, कारण जो कॅमेरा लावलेला असतो लॅप्रोस्कोपीमध्ये त्याला कितीतरी पटीनं मॅग्निफिकेशन असतं, त्यामुळं जास्त अचूक दिसतं, कमीत कमी रक्तस्राव होतो आणि इतरही फायदे मी आपल्याला सांगणार आहे. जसं की कुठलंही ऑपरेशन म्हटलं की वेदना आल्या, आणि वेदना ह्या कशामुळे होतात, टाक्यामुळे होतात. तर लॅप्रोस्कोपीमध्ये ओपन सर्जरीपेक्षा टाके खूपच कमी असतात. ऍक्च्युली एकच टाका, तो पण 1 सेंटीमीटरचा, त्या एकाच छेदातून हे ऑपरेशन केलं जातं. त्यामुळे वेदना अतिशय कमी असतात. त्यामुळे वेदनाशामक गोळ्यांचा किंवा औषधाचा जो डोस आहे तो सुद्धा आपल्याला फार कमी घ्यावा लागतो. तसंच लॅप्रोस्कोपी जी आहे ही त्या पोटातील अवयवांच्या मूळच्या वातावरणामध्ये केली जाते. पोटातील जे अवयव आहेत हे बाहेरच्या वातावरणाला एक्सपोज होत नाहीत, त्यामुळं अवयव बाहेर एक्सपोज झाले की ते कोरडे पडतात, म्हणजे ज्याला आपण टिश्यू ड्रायिंग असं म्हणतो. तर हे जे टिश्यू ड्रायिंग आहे हे लॅप्रोस्कोपीमध्ये होत नाही. अवयव बाहेर येत नाही, आतल्या आतच पोटातील अवयवांचं ऑपरेशन हे केलं जातं. त्यामुळे मूळच्या वातावरणामध्ये हे ऑपरेशन झाल्यामुळं आतड्यांच्या ज्या हालचाली आहेत ह्या पूर्ववत लवकरात लवकर होतात. म्हणजे ऑपरेशन नंतर पोट फुगणे किंवा आमच्या मेडिकल टर्ममध्ये ज्याला आम्ही पॅरालिटिक आयलियस जे म्हणतो, म्हणजे आतड्याचं जे हाताळ जे जातं आतडं जास्ती, त्याच्यामुळे आतडे सुस्त पडतात ऑपरेशन नंतर. तर हे हाताळणं जे आहे हे लॅप्रोस्कोपीमध्ये खूप कमी असतं. त्यामुळे आतड्याच्या हालचाली जे आहेत ह्या पूर्ववत होतात. तसंच टिश्यू ड्रायिंग म्हणजे कोरडे पडणं अवयव हे सुद्धा लॅप्रोस्कोपीमध्ये कमी असतं. त्यामुळं पेशंटला आम्ही लवकरात लवकर जेवायला देऊ शकतो. आतड्यांच्या हालचाली लवकर पूर्ववत होतात. त्यामुळे ऑपरेशन नंतर जे जास्तीत जास्त नळ्या पेशंटला ठेवायला लागतात, जसं की नाकातून एखादी नळी आहे, लघवीवाटे नळी आहे, पोटातून नळी आहे, या नळ्यांमधून सुद्धा पेशंटला लवकरात लवकर मुक्तता मिळते, लवकर खाता येतं, वेदना कमी असल्यामुळे हालचाली पेशंट लवकर करू शकतात आणि आपली जी दैनंदिनी आहे किंवा आपलं जे रोजचं काम आहे ते सुद्धा आपल्याला लवकरात लवकर सुरू करता येऊ शकतं. अजून महत्वाची गोष्ट अशी आहे की टाक्यांची जी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसं की टाक्यांना सूज आली, टाक्यांमध्ये पाणी झालं, टाक्यांमध्ये पू झाला, किंवा टाके निसटून हर्निया झाला, किंवा टाके उघडे पडले, ही जी सगळी कॉम्प्लिकेशन्स आहेत टाक्यांशी रिलेटेड ही सगळी लॅप्रोस्कोपीमध्ये टाळली जातात. टाके निसटून हर्निया होणं ही तर अगदी कॉम्प्लिकेटेड कॉमन समस्या आहे, ज्याला आपण इन्सिजनल हर्निया असं म्हणतो. तर जिकडे इन्सिजनच मोठा नाही, जिथे टाकेच नाहीत, तिथे टाके निसटून हर्निया होण्याचा संभवच नसतो. तर असे भरपूर फायदे आहेत लॅप्रोस्कोपीचे. तरुण मुलींमध्ये जर का आपण बघितलं, तरुण महिला वर्गामध्ये म्हणजे आपल्याला कुणालाच रादर पोटावरती स्कार किंवा उरण हा नको असतो. त्यामुळं लॅप्रोस्कोपीमध्ये 1 सेंटीमीटरचा एकच छेद असतो, त्यामुळे पोटावरती उरण सुद्धा अगदी मिनिमम असतो. त्यामुळं तेही जे काही सौंदर्य आहे ते सुद्धा जपलं जातं. तसंच महिला वर्गासाठी लॅप्रोस्कोपी ही अतिशय फायद्याची ठरते, कारण महिलांमध्ये केलेलं जाणारं कॉमन ऑपरेशन म्हणजे गर्भाशयाचं, जे गर्भाशय ओटीपोटामध्ये असतं. तर ओटीपोटावरती पहिल्यांदा टाके घ्यावे लागतात, म्हणजे टाक्याच्या ऑपरेशनमध्ये. तेच दुर्बिणीच्या ऑपरेशनमध्ये काय असतं, एकच टाका असतो. महिला वर्गाला जे काही जास्त काम करावं लागतं ते आपण म्हणतो की अंतराळी बसून किंवा चौडावर बसून जे काम करावं लागतं, तर त्याच्यामध्ये ओटीपोटावरती खूप ताण येतो, ओटीपोटाला ओढ लागते. त्यामुळे ओटीपोटावरती टाके नसणं हे महिलांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतं. म्हणजे अगदी जे रेग्युलर काम आहेत, म्हणजे घरामध्ये आपल्याला खूप कामं करावी लागतात, जड उचलावं लागतं, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात की ज्याच्यामुळे ओटीपोटावरती ताण येऊ शकतो. तर महिलांसाठी तर ही लॅप्रोस्कोपी ही अतिशय वरदान आहे. तर असे खूप फायदे आहेत लॅप्रोस्कोपीचे, आणि लॅप्रोस्कोपीद्वारे आपण सर्व वयोगटातील लोकांचं ऑपरेशन करू शकतो. म्हणजे अगदी 5 वर्षाच्या बाळापासून ते 90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत जर का त्यांचा फिटनेस व्यवस्थित असेल तर आपण दुर्बिणीचं ऑपरेशन हे नक्कीच यशस्वी करू शकतो. मोरिया हॉस्पिटलमध्ये अगदी 80-90 वर्षाच्या आजोबांचे सुद्धा ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. तर कुठलाही वयोगट घ्या, किंवा महिला असू दे, पुरुष असू दे, प्रत्येक ठिकाणी याचे फायदे आहेत.
तसंच तुम्ही कोणत्याही प्रकारचा जॉब करत असाल, तुम्ही शेतकरी असाल, नोकरदार असाल, व्यवसाय करत असाल, तर कुणालाच ऑपरेशन नंतर दीर्घकाळ विश्रांती घेणं हे आजकाल परवडत नाही. प्रत्येक माणसाला म्हणजे वेळ हा खूप महत्वाचा झालेला आहे. त्यामुळे रिकव्हरी लॅप्रोस्कोपी नंतर 1 ते 2 दिवसामध्ये डिस्चार्ज आणि पुढच्या 7 दिवसामध्ये तुम्ही अक्षरशः तुमची सर्व कामं आहेत ही पूर्ववत करू शकता. म्हणजे टाक्याच्या ऑपरेशन नंतर जे 2-2, 3-3 महिने जी विश्रांती लागते ती लॅप्रोस्कोपीद्वारे आपल्याला टाळता येऊ शकते. आणि या संदर्भामध्ये आपले अजून काही गैरसमज असतील तरी सुद्धा आपण जे काही आमचं फेसबुक पेज आहे त्याच्यामध्ये जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या शंका विचारू शकता, त्यांना आम्ही निश्चितच उत्तर देऊ. आणि इथून पुढे आपण वेगवेगळ्या भागांमध्ये पोटविकाराच्या ऑपरेशन बद्दल भेटत राहणार आहोत. तर असंच आपण पुढच्या आठवड्यात सुद्धा अजून एका टॉपिकवर भेटणार आहोत. पण मीन टाइम आता सध्या जे करोनाचं जे सगळीकडे पसरलेलं आहे तर याविषयी मला 2 मिनिटं आपल्याशी बोलायचंय. एक पोटविकार तज्ज्ञ म्हणून मला तुमच्याशी बोलायचंय. तर करोनाच्या काळामध्ये काय प्रिकॉशन्स घ्यायच्यात किंवा काय करायचंय हे सरकारी यंत्रणा आपल्याला कंटिन्युअसली सांगते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाहेर जाणं टाळायचंय, मास्क वापरायचं, सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त यायचं नाही. परंतु करोना हा असा आजार आहे की तो व्हायरस आहे. त्याच्यामुळं काय आहे की तो आपला कोर्स घेणार आहे. त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती चांगली असणं अतिशय गरजेचं आहे. आणि प्रतिकार शक्ती तुम्हाला कुठून मिळते? तुमच्या पोषणामधून, तुमच्या न्यूट्रिशनमधून. तर पोटविकार तज्ज्ञ म्हणून मला सांगायचं आहे तुम्हाला की या काळामध्ये तुमचं पोषण, तुमची प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी अतिशय चांगलं असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये मिनरल्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स हा प्रकारचे आहारामध्ये तुमच्या वाढवणं, त्याचे सप्लिमेंट्स घेणं किंवा त्याच्या गोळ्या घेणं, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. ह्या करोनाच्या संकटातून आपल्या सर्वांना सुरक्षित पार पडायचं आहे. तर सेफ राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये आपण लवकरच भेटूया. नमस्कार.